मी संतोष रोडे पाटील, योगेश म्हस्के सरांसोबत आम्ही बऱ्याचशा बागांची ट्रीटमेंट केली. तशाच एका बागेमध्ये आपण आज आलेलो आहोत माने सरांच्या. अगोदर आपण एका व्हिडिओमध्ये माने सरांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. आज आपण बाग आता हा काढण्याच्या स्थितीमध्ये आहे. मिरग्याचा माल आहे, त्याच्या फळाचं वजन आपण वाढून दिलेलं आहे. तर आज आपण 4 विविध प्रकारचे जे फळं आहेत, म्हणजे जसे त्याच्या साईजनुसार ते आपण काढून त्याचं आपण वजन करूयात. तिकडे बसू सर आपण आणि बघूयात की किती माल आपल्या झाडावर आहे, त्याचा एक आपल्याला अंदाज येईल. आपण 4ही फळांचं ज्यांची साईज वेगळी आहे, आपण त्यांचं एकदा वजन घेऊन बघू. कारण बागामध्ये आपण फिरलो, ॲव्हरेज आपल्याला ह्या 4 साईजचं फळ दिसलं आहे. तर त्या हिशोबाने आपण याचं वजन घेऊयात. सर एकदा 4ही साईज दाखवा. त्याच्यामध्ये हे पाहिजे 4 साईज आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटी साईज ठीक आहे. 180 साईज 180 पर्यंत ग्राम. त्याच्यापेक्षा मोठी साईज याचं आहे 203 ग्राम. 203 ग्राम. त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज याचं आहे 290 ग्राम. आणि म्हणजे सगळ्यात मोठी साईज आहे 330 ग्राम. शेतकरी मित्रांनो, आपण या बागेमध्ये माने सरांना जादू आणि पिकअप हे 2 प्रोडक्ट 1261 सोबत सोडायला दिले होते. एक सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा गोडी नव्हती, रस नव्हता बागेत, फळामध्ये रस नव्हता, गोडी नव्हती, झाडामध्ये ताकद कमी होती. आता तुम्ही बघताय 4थ्याच वर्षात झाडं आहे. झाडं पण एकदम छोटी छोटी आहे. माने सरांनी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मी तोडून टाकले, 2दा तोडायला लावले त्यांना. मी 2दा फळं तोडले त्यांनी, पण तरी पण झाडामध्ये ताकद असल्यामुळं ते काही राहून गेले. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय शेतकरी मित्रांनो, एका झाडावर 400-500च्या पुढं फळं आहे. आणि ह्या टाईपच्या साईज आहे या बागेत. यांना 2दाच आपण पिकअप जादू सोडायला दिलं होतं. तर ह्या पद्धतीत आपण नियोजन करा, आपल्याला चांगलं ॲव्हरेज मिळेल. कारण आज हे 400 झाडं आहे. या 400 झाडावर प्रत्येक झाडावर तुम्हाला 400-500 फळ दिसतंय. आज ॲव्हरेजली काढलं आपण. आता आपलं सगळ्यात मोठं फळ आपण परत वेट घेऊ. सगळ्यात मोठं फळ भरतंय आपलं 330 ग्रामचं, बरोबर आहे. तर ॲव्हरेजली आपण 250 ग्रामनं जरी धरलं तर 400-500 फळं, 500 फळं धरू. 250 ग्राम जरी ॲव्हरेज धरला आपण, हां, तरी 1 क्विंटलच्या पुढं माल आहे आपल्या बागेत आज. किती? 1 क्विंटलच्या पुढं एका झाडावर. 400 झाडं आहे. तर त्याच्यामध्ये 50 झाडं कमी करू आपण. हां, काही छोटे पनेरी जे नंतर लावलेले आहे असे बरेच, बरोबर आहे. तर एवढ्या पद्धतीत तुम्ही माल घेऊ शकता. कारण वजन वेट आपण योग्य वेळी, जेव्हा फळाची फुगवण चालू असते, फळामध्ये रस उतरण्याची वेळ असते, फळामध्ये शुगर कंटेंट उतरण्याची वेळ असते, त्या वेळेत आपल्याला कोणत्या कॉम्बिनेशनसोबत काय द्यायचं हे जर पूर्ण माहिती असेल तरच आपण फळ फुगवण व्यवस्थित करू शकतो. फळ फुगवणीसोबतच बघताय तुम्ही या फळामध्ये क्वालिटी पण आहे. फळाचं हे बघा, क्वालिटी, चमक आणि जो चोपडापणा पाहिजे फळाला मार्केटला जी लागते त्या पद्धतीत ही फळं आलेली आहे. हे बघा किती चमकन ते. तर आपण जर योग्य ट्रीटमेंट घेतली, योग्य नियोजन केलं तर निश्चितच आपण भरपूरसा माल घेऊ शकता, चांगल्या पद्धतीत ॲव्हरेज घेऊ शकता, विक्रमी ॲव्हरेज घेऊ शकता. जागोजागी बागामध्ये बघा तुम्ही टेकणं लावायची वेळ आली. सर मागच्या व्हिडिओमध्ये बोललेच होते की आपल्याला टेकणं लावावं लागणार आहेत. बरोबर आहे. सर उचलून बघत होते, ती फांदी उचलत नव्हती. आज तिथं खरंच सगळीकडे टेकणं लावलेत. म्हणजे असं आपण इथून कॅमेऱ्यामध्ये जरी बघितलं तर ह्या समोरच्या 25-30 झाडामध्ये सुद्धा 15 झाडामध्ये टेकणं लावलेले आहेत. हो, सगळीकडेच आहे सर. इथून तिथून तुम्ही पूर्ण लाईनमध्ये जाऊन बघा. आणि पूर्ण जे काही साईडच्या, आता ही झाडं तुम्हाला किती हाईट कमी झाल्याने वाटते झाडाची, ॲक्च्युअली झाड लय मोठे आहे. आता हे फळाच्या वजनामुळे वाकून गेलं झाड पूर्ण. हे आपण असा माल तर नाही धरायला पाहिजे, कारण झाडाची याच्यात ग्रोथ होत नाही. कारण हे अति माल होऊन गेलेला आहे. झाडाचा जीव जातो हा मालाची साईज देता देता, क्वालिटी काढता काढता. पण आपण जरा योग्य हे केलं तर मग हे बघा, आता ह्या झाडात तर तसं काही ट्रेस वाटत नाही. झाड पण तुम्हाला त्याच्यावरती ग्रीनरी, क्वालिटी, काडी मॅच्युरिटी, झाडाचं फळ फांद्याला कुठं काही डिस्टर्ब नाही, झाड कुठं सुकलेलं नाही. हे तुम्ही जर योग्य अन्न द्रव्य झाडाला देत राहिला वेळोवेळी
आणि योग्य मार्गदर्शन न दिलं तर निश्चितच तुमच्या झाडालाही इजा होत नाही आणि तुमच्या उत्पन्नातही वाढ होते. उत्पन्न तुम्ही चांगल्यापैकी घेऊ शकता, विक्रमी उत्पन्न घेऊ शकता. एवढंच या व्हिडिओमधून आपल्याला दाखवायचं होतं. सरांच्या याच्यात आपल्याला व्हिडिओ घ्यायचा होता, पण सरांना काही कॉन्टॅक्ट झाला नाही आमचा, त्यामुळं आम्ही थांबलो होतो. पण ती सरांच्या मागं शाळेचे याचे कामं चालू असतात, त्याच्यामुळं थोडासा वेळ नाही मिळाला. तर मग आम्ही येऊन बागेत हा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर जे आहे ते ॲक्च्युअल वेट केलेलं आहे. कारण याच्या अगोदरचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला सरांचा आहे, ज्याच्यामध्ये आपण फळ फुगवणीसाठी फुगवणीसाठी त्यांना काय दिलं याचं आपलं डिस्कशन झालं होतं. 1 महिना होतो या गोष्टीला. त्यानंतर आपण हे वेट घेतलं आहे. म्हणजे सरांना माझ्या अभ्यासानुसार म्हणा किंवा माहितीनुसार म्हणा किंवा अनुभवानुसार सरांना मला वाटतं या झाडाकडून भरभरून मिळालेलं आहे. अच्छा, अजून एक उत्पादन गोष्ट विशेष म्हणजे मी जी ऑब्झर्व केली सगळ्या भागामध्ये फिरल्यानंतर ती हे की जे मोठ्या साईजचे फळं जास्त आहेत. हां, म्हणजे 300, 350, 350 ग्रामचे जे फळं आहेत ना, यांची संख्या जास्त आहे आणि छोट्या साईजचे फळं कमी आहेत. आता जवळजवळ पूर्ण बागेमध्ये शेवटपर्यंत आपण जे जाऊन बघितलं त्याच्यामध्ये मोठ्या साईजचे फळं जास्त आहेत. सर याचं कारण काय आहे, झाडांना वेळेवरती जी पाहिजे ती अन्नद्रव्याची उपलब्धता झाली. यांना आपण जी कंटेंट दिली आणि ज्या कॉम्बिनेशनसोबत दिली त्यातून काय झालं, जमिनीत पडलेली सरांची जेवढी काही खतं टाकलेली आहे, जमिनीत जी इतर अन्नद्रव्ये सेंद्रिय कर्ब आहे ती अपटेकिंगला मदत झाली आणि झाडं म्हणजे नवतरुण झाडे 4थ्या-5व्या वर्षात म्हणजे झाडाची ग्रोथचा टाईम येतो. त्यावेळेस झाडाला जर व्यवस्थित अन्नसाठा मिळाला तर झाड ज्या कंडिशनला चाललं, एखाद्या वेळेस झाड बनत असलं तर झाड चांगलं बनतं, झाडामध्ये माल असेल तर झाड माल चांगला बनवतं, झाडामध्ये कळी काढायची स्टेज असेल तर झाड कळी चांगली काढतं. त्या पद्धतीत झाडाला योग्य वेळेवर योग्य अन्नद्रव्याचा पुरवठा, पाण्याचं नियोजन आणि पाहिजे ते स्प्रे. कारण आपल्या या बागेमध्ये कुठंही आपल्याला कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव दिसला नाही. आता थोडाफार फळमाशी तर तो टाईमच झालेला आहे, कारण आता आपण एक मोसंबी फोडून बघितली, त्याच्यामध्ये रस उतरलेला आहे, जे पाहिजे ते शुगर कंटेंट उतरलेलं आहे. त्यामुळं थोडासा हा वेळ झालेला आहे फळमाशीचा. तरी आता आपण हा बाग लवकरात लवकर देऊन आपल्याला पुढच्या आंब्या बहाराचं नियोजन या बागासोबत करायचं आहे. जो फुटल तो फुटल, पण आंब्या बहाराचं नियोजन करायचं. आणि जो फुटल तो फुटल म्हणण्यापेक्षा आपण थोडं नियोजन केलं तर बऱ्यापैकी आपण तो बाग फोडू. कारण झाडामध्ये तेवढं स्टोरेज आहे, ताकद आहे, झाड ते चांगल्यापैकी फुटू शकतं. आपण त्याला नियोजन करणार आहे. वेळोवेळी आपण जे नियोजन करू. आणि जो लेट होतो आहे बहार, कारण आता भरपूरशी झाडं फोडण्याचा टाईम झालेला आहे आंब्या बहाराचा, जवळपास 90% झाडं फुटलेली आहे. मग अशा 10% आपण येतं आता, जे आपल्याला अजून महिना 1.5 महिन्यानंतर, तोपर्यंत कोणी राहतं नाही राहतं काही सांगू शकत नाही आपण, त्या वेळेत बाग फोडायचं. कारण 1.5 महिन्यामध्ये आपल्याला झाडाला विश्रांती देऊन विश्रांतीतली जी कामं आहे ती वेळोवेळी करून झाडामध्ये परत स्टोरेज तयार करून परत आपल्याला झाड फ्लॉवरिंगमध्ये तयार करायचं आहे आणि झाड फोडायचं आहे. आणि आपण ते नक्कीच करू, कारण माने सर आपल्यासोबत आहे, ते वेळोवेळी सगळ्या गोष्टी करणार आहे आणि आपणच त्यांना वेळोवेळी जाऊन मार्गदर्शन करून तो बहार फोडू आणि वेळोवेळी लाईव्ह चॅनलवरती दाखवू झाडामध्ये काय ग्रोथ होते, झाड फुटतंय की नाही फुटतंय, हा बहार सक्सेस होऊ शकतो की नाही होऊ शकतो. कारण आपण लेट करतोय, जास्त टेम्परेचरमध्ये जाणार आहे, तरी आपण ते करायचा प्रयत्न करू. कारण मिरग्या बहार नको झाडावर, आंब्या बहारच झाडासाठी व्यवस्थित असतो. आपण जर आता नाही फोडलं तर पुढं जूनच्या वेळी झाड मिरग्या बहार माल काढील आणि परत मग हीच अवस्था या वर्षीसारखीच परत होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला आंब्या बहार फोडणं गरजेचं आहे. चालेल, धन्यवाद योगेश भाऊ. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा 1 महिन्यानंतर म्हणजे आपण माने सरांच्या बागेमध्ये व्हिडिओ बनवतो आहे. तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. मी संतोष रोडे पाटील तुमच्याकडनं एक अपेक्षा ठेवतो की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांकडे याला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची जी फळबागाची माहिती मिळते आहे याच्या सगळ्या शेतकरी बंधूंनी याचा फायदा घ्यावा. धन्यवाद.